विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवाजीराव पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मोठा विजय मिळवत राजकीय पटलावर नवा इतिहास घडवलाय। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा 24,134 मतांनी पराभव केला। शिवाजीराव पाटील यांना 84,254 मते मिळाली, तर राजेश पाटील यांना 60,120 मते मिळाली। हा विजय मिळवण्यासाठी माजी राज्यमंत्री भरमोण्णा पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि किंग मेकर म्हणून ओळख निर्माण केली। शिवाजीराव पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने त्यांच्या विजयाला अधिकच महत्त्व प्राप्त झालंय। बहुदलातील सगळे उमेदवार जे विरोधी होते ते गाव सोडतील आणि बाहेर बसतात। त्याच्यात मी एक सांगतो, ईव्हीएम मशीनवर 17 उमेदवार होते, भाऊंचा नंबर 16 होता, त्याच्यात सगळे झाले गोळा आणि आता चंदगड आजरा 1600 कोटींचा आरोप 16 भावना गोळा केलेला 1600 कोटीचा पाण्याच्या टाकीत 1600 कोटी पाण्याच्या टाकीत 16 कोटी पाण्याच्या टाकीत गोळा झालेले आहे। प्रतिक्रिया या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची येते। तर या ठिकाणी भाऊ जे सर्वसामान्यांच्या शेतकरी कुटुंबातले आणि सर्वसामान्य कुटुंबातले सावडे छोट्याशा गावातले हे भाऊ आता चंदगड मतदारसंघाचे आमदार म्हणून झालेले आहेत। या कार्यकर्त्यांचा एकच आशीर्वाद आहे की भाऊ कॅबिनेट मंत्री म्हणून यावेत। कॅबिनेट मंत्री माझे आमदार साहेबांच्याकडे गेलो होतो, परंतु त्यांनी तुमच्या गावात किती मतं पडलेत असा विषय केला। कोप्पेकर साहेबांच्याकडे आपण गेलो होतो, 30 मतं पडली होती, 3 वर्षांनी या म्हटलं। आम्ही इतके लच्छ-पच्छ नाही, 25 वर्षाची घराणेशाहीची कारकीर्द मोडलेली आहे, लक्षात ठेवावं त्यांनी आणि इथून पुढे भाऊंच्या नादाला लागू नका म्हणून सांगावं। शेवटी भाऊ या ठिकाणी या तालुक्यामध्ये सातत्याने 3 पटलांचा विजय व्हायचा। ते घराणेशाहीतले होते, पण आता सर्वसामान्यातला पाटील हे शिवाजी भाऊ पाटील आहेत, शेतकऱ्यांचा मुलगा आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला काय वाटतं की भाऊंच्या या विजयाला पहिली प्रतिक्रिया तुमची जी देताय तुम्ही? युवा पिढीला काय तुम्हाला अपेक्षा आहे? त्यांना रोजगार मिळणं गरजेचं आहे। आपल्या तालुक्यात, आपल्या चंदगड आजरा गडिंग्लज मध्ये जे भाऊनी जे भाषणामध्ये आपल्या रोजगार निर्मिती करणार असं बोलले, ते वचन पाळतील भाऊ आणि या युवा पिढीला एक साथ मिळेल ही मला अपेक्षा आहे। भाऊने आणखीन एक सातत्यानं व्यासपीठानं आवाहन केलं होतं की या चंदगडचा कायापालट नुसता न करणार नाही, हा एक प्रति महाबळेश्वर जो आहे किंवा कॅलिफोर्निया करण्याचं दिलं आहे। कारण पर्यटन क्षेत्र आपल्या भागामध्ये खूप चांगलं आहे। या पर्यटन क्षेत्राला भाऊ या ठिकाणी जर मंत्री झाले किंवा आमदार आता झालेले आहेत, तेव्हा तुम्हाला काय वाटतं पर्यटनाला विकास? सर्वात श्रीमंत चंदगड मतदारसंघ हा सदन तालुका आहे। ज्या भावना सातत्याने व्यासपीठावरून मागास तालुका असा आपल्या तालुक्यावरती जो शिक्का होता, हा भाऊनी सातत्याने सांगतायत की हा आपल्याला शिक्का पुसायचा आहे आणि हा सातत्याने ते व्यासपीठावरती सांगतायत की हा आपल्याला शिक्का ज्या ज्या घराणेशाहींना किंवा आमदारकी भोगलेली आहे त्यांनी हा मागास तालुका केलेला आहे। पण मी आमदार झालो तर नक्कीच हा शिक्का पुसला जाईल असं भाऊंचं बऱ्याच चंदगड आजरा, चंदगड आणि गडिंग्लज या तालुक्यातून जेव्हा त्यांनी मतदारांना आशीर्वाद मागण्यास जात होते, त्यावेळी भाऊने हा शब्द दिलाय की चंदगडवरचा हा मागासलेपणाचा शिक्का पुसला जाणार आहे। नक्की साहेब, नक्की हा मागासलेपणाचा जो शिक्का पडलेला आहे तालुक्यावर आज संपला। आज जो मागासलेपणाचा जो शिक्का आहे भाऊंच्या बघा साहेब, आजपर्यंत कमीत कमी 11 ते 12 खासदारकी आमदारकी होत आलेली आहे। या तालुक्यामध्ये काय परमेश्वराचं वरदान आहे तेवढंच, नाहीतर एवढ्या वेळामध्ये खासदार निवडून गेले, आमदार निवडून गेले, कुणीही बघितलं नाही। आमचा तालुक्याचा पश्चिम भाग अगदी डोंगराळ जरी असला तरी सर्वात श्रीमंत भाग फक्त भाऊंच्याच मार्गाने होऊ शकतो, कारण तिथे एवढं पर्यटनाचं तुम्ही म्हणताय की पश्चिम भाग इतका निसर्गरम्य आहे, त्याचप्रमाणे पूर्व भाग सुद्धा पाण्यानं समृद्ध आहे। बरोबर आहे, पण ही निसर्गाची फक्त कृपा आहे, तर व्यक्तिगत कुठल्या गावाला साहेब
जे काही आज डोंगरखेड्यातली जे गाव आहेत, आज ही भोंगड्याच्या गोदीतून तिथल्या पेशंट लोकांना दवाखान्यामध्ये आणायला लागतंय. आज ही आम्हाला गडिंग्लज बेळगाव शिवाय पर्याय भावना सातत्यानं देखील या चंदगड तालुक्यामध्ये जो डोंगराळ भागात राहणारा वाड्या वस्त्यावर 350 जवळपास आपले गाव आहेत, त्यामध्ये आदिवासी किंवा जंगल भागात राहणारा आदिवासी समाज आहे किंवा धनगर समाज आपण म्हणून त्यांच्या विकासासाठी देखील मुद्दा सातत्यानं होय होय तोच साहेब. अगदी लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत भाऊ एवढे भावलेत प्रत्येकाच्या मनात आज गावागावात भाऊ 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 शिवाय शब्दच नाही. आणि त्याचा आज फळ देवाने दिलेलं आहे. हा आमच्या चंदगडवर उगवलेला सूर्य तारा आहे आणि तोच ह्या ताऱ्याचा हा तारा चंदगड तालुक्याचं भाग्य बदलू शकतो एवढंच आम्हाला माहिती आहे. भाग्य बदलण्या भावना तुम्ही सर्व कार्यकर्त्यातून काय आशीर्वाद देणार आहे? आता आमदार झाले, त्यांच्यासाठी आम्ही डे नाईट म्हणतील ते करायला तयार आहोत. भावना आमदार झालंय, मंत्री आता मंत्री उद्या मुंबई आम्ही भावना पर्यटन मंत्री करायचंय का? 100%. कारण चंदगड तालुक्यामध्ये इतका विकास, पर्यटन क्षेत्र इतकं आहे, प्रति महाबळेश्वर करता आपल्याला येत आहे. मग हे पर्यटन मंत्री व्हावेत असं वाटतंय का? अगदी मनापासून पण मंत्री आम्हाला पाहिजेत. ते कुठले खाते देतात पण पर्यटन दिलं तर अति आनंद आहे. पण आम्हाला भाऊ मंत्रीच पाहिजेत. आम्ही अख्खी फौज आता एकदा मुंबईला काय भाऊ अपक्ष म्हणून लढले, पण भाऊ याच्या पुढे आता महायुतीतून बंडखोर म्हणून लढले, महायुतीचाच भाग होते. तुम्हाला काय वाटतं महायुतीत असा भाऊ जाणार आहे, कमळावरतीच आता जाणार आहे? भाऊ महायुतीत होते पण ते अपक्ष म्हणून का लढले? कारण त्यांनी महायुतीचा धर्म पाळला. जनतेचं असणार जे प्रेम आहे ते प्रेम आहे जनतेचं, त्यांनी ओळखलं. या चंदगडच्या जनतेतलं, गडिंग्लज साजरा तालुक्यात जनतेतलं प्रेम जे होतं आणि भाऊने 5 वर्ष सातत्याने दिवस रात्र भाऊंच्या फक्त घराबाहेर असणाऱ्या चपला तेच त्यांच्यासाठी आशीर्वाद होते. आणि त्यांनी 5 वर्ष सातत्याने कष्ट केले, त्याचं फळ आज त्यांना भेटलेलं आहे. भले ते अपक्ष म्हणून लढले, कुठल्या पक्षातून लढवले, चंदगड आजरा गडिंग्लज त्यांना सातत्याने त्यांना प्रेम दिलेलं आहे आणि आहे भरभरून त्यांना प्रेम सातत्याने भेटत राहणार. भाऊना सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांचा वरदास्त आहे असं सातत्याने आपण मानत होतो. आणि आता आपल्या राज्यामध्ये हे सरकार येणार तेव्हा भाऊना संधी मंत्रिपदाची आहे का? हो, मंत्रिपदाची संधी त्यांना नक्की भेटणार. कारण की कसं आहे, भाऊंनी पण एक हिंदू धर्म जाणला आहे. महायुतीचा जो धर्म होता की भाऊंना जरी तिकीट त्यांनी नाकारला असेल तरी भाऊंना 100% फडणवीस साहेबांना माहिती होतं की भाऊच लोकांच्या मनात आहे. त्यांनी ज्या सभा बघितल्या, त्यांनी जे काम इथे केलेलं आहे आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत गेलेत. माझा आज मित्र, तुम्हाला सांगतो 12वीचा मित्र सरवळीतनं तिकडं आलाय. कुठनं? सरवळी तिथनं बसणं आल्यात लोक, कर्नाटक बेळगावपासून लोक आले. इथे तो राजपाटी कुठे जाऊ नव्हता किंवा इथनं मागचा आमदार कुठे पोहोचला. भाऊ आरोप करत की जे विद्यमान आमदार राजेश पाटील होते हे बेळगावचे आमदार लोक सांगतात. आज तुम्हाला लोक काय सांगतील बघा, बेळगावचे आमदार काय म्हणतात? कारण की निवडून कुठं यायचं चंदगड आचरा गडिंग्लज आणि जाऊन राहायचं बेळगाव, हे बघताय का तुम्हाला? हे असं आवाज साहेब तालुक्यामध्ये एवढा बोलू बिकतो. चंदगड मतदार संघातून विजयी उमेदवार जे आहेत 24,200 मताने, अधिक्यानं मताने शिवाजी भाऊ विजयी झालेले आहेत. त्यांचा जल्लोष त्यांच्या इनाम सावर्डे या गावामध्ये, त्यांच्या इनाम सावर्डे गावच्या या ठिकाणी भगिनी जमलेल्या आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची पहिली प्रतिक्रिया घेऊया. भाऊ शिवाजी भाऊ आता 24,200 मताधिक्याने निवडून आले आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया एक भगिनी म्हणून काय असणार आहे? आम्हाला आमची प्रतिक्रिया वाटते की भाऊ इतक्या लीड न आलेत. ह्याच्या मागे कोणतीही पद नसताना किंवा कोणतंही कुठे ओळख नसताना ते आता 4-5 वर्ष बिना पदाचं जे काम केलं त्यांचं फळ त्यांना मिळालं आणि ते त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता ते निवडून आलेत. त्यामुळे त्यांना भरघोस सगळ्यांनी आशीर्वाद देऊन त्यांच्या पुढल्या कामाला आशीर्वाद द्यावा ही माझी विनंती आहे. तुम्ही सातत्यानं चंदगड तालुक्याचा सगळा दौरा प्रचारासाठी केलेला आहे. मानगाव भागातही तुम्ही चांगला प्रचार तुम्ही केलेला आहे. होय. मग कशा पद्धतीने तुम्ही प्रचार भाऊंचा केला होता? भाऊ आमचे आमदार हवेत पहिला यासाठी आम्ही प्रचार केलेला आणि आता आम्हाला वाटते की ते कॅबिनेट मंत्री व्हावेत.
त्यासाठी त्यांना कोणते मंत्री व्हावेत असं वाटते तुम्हाला? भाऊ आमचे कॅबिनेट मंत्री व्हावेत असे आम्हाला कॅबिनेट मधले कोणत्या मंत्री असं व्हावं असं वाटते? पर्यटन मंत्री व्हावेत असे वाटतं. पर्यटन मंत्री का असं वाटते तुम्हाला? कारण आमच्या चंदगड तालुक्यात आणि इकडच्या आजरा चंदगड गडिंग्लज मध्ये निसर्ग सौंदर्य आहे आणि बाहेरच्या लोकांना इथलं पर्यटनाचं महत्व कळावं यासाठी आमचे भाऊ पर्यटन मंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे. पर्यटन विकास मंत्री भाऊ झाले तर आपल्या चंदगड मतदारसंघाचा मग आजरा असेल, गडिंग्लज असेल किंवा प्रति महाबळेश्वर असं भाऊंची एक संकल्पना होती की आपल्या तालुक्याला एक विकास आणि निसर्ग सौंदर्य नटलेला हा तालुका आहे, तेव्हा पर्यटनाचा विकास व्हावा आणि पर्यटनातून आपल्या महिला असेल किंवा पुरुष असतील किंवा तरुण असेल त्यांना रोजगार मिळेल या आशेनं पर्यटनाचा विकास भाऊंची एक संकल्पना आहे. तुम्हाला काय वाटते भाऊ? आम्हाला वाटतं की येथील पर्यटनाचं महत्व सगळ्यांना समजून सगळ्यांना ह्याचं मार्गदर्शन मिळावं आणि सगळे खेड्यापाड्यात जे तरुण मंडळी आहेत ते बिना कामाचं असेच इकडे तिकडे हिंडतात, फोनावर जास्त जोर देऊन रिकाम टेकडे आहेत, त्यांना जरा चांगलं सहकार्य करून भाऊंनी त्यांना मदत करावी आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि येथील पर्यटनाचं बाहेरच्या लोकांना महत्व कळून द्यावं यासाठी आमची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं भाऊ? एक सर्वसामान्य खेड्यातला, छोट्याशा खेड्यातला इनाम सावडे गावातला शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि तो आता चंदगड मतदारसंघाचा आमदार झालाय. तुमची काय प्रतिक्रिया असणार? मला खूप आनंद होतोय कारण शिवाजी भाऊंनी इतक्या या 5 वर्षात चंदगडकरांसाठी भरपूर काय काय केलं आहे. कुठल्याही सत्तेत नसताना त्यांनी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आता ते आमदार झालेत, त्याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि आता आमदार होऊन त्यांनी मंत्रिपद घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे आणि या मंत्रिपदानेच आपल्या चंदगडचा आणि आपल्या या सगळ्या खेड्यापाड्यांचा विकास होईल हीच माझी एक. तुम्हाला ताई काय वाटते? भाऊ आता आमदार झाले, भाऊ आमदार झाल्याबद्दल आम्हाला भरपूर आनंद वाटतो, खूप अभिमान वाटतोय आणि याच्या मागे आमदार झालेले त्यांनी कुठलीही निधी न दिल्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं होतं. भाऊ झाल्यानंतर काहीतरी पुढे निधी चालेल, चांगली प्रतिष्ठा करतील आमची भरपूर इच्छा. या मतदारसंघात राजेश पाटील यांनी विकास कामांसाठी कोट्यवधींची गुंतवणूक केली होती, तरीही मतदारांनी त्यांना नाकारलं. याशिवाय शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर यांना फारशी मते मिळाली नाहीत, त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित झाला. शिवाजीराव पाटील यांच्या या धक्कादायक विजयानं चंदगड मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे निर्माण झाली आहेत. रवी पाटील, KMM मराठी, चंदगड. रवी पाटील, KMM मराठी, चंदगड.